ठिकाणी मी अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा छान बारीक दळण्यासाठी भाजून घ्या किंवा अर्धा ते 1 तासासाठी उन्हामध्ये ठेवून घ्या, म्हणजे ओलसरपणा साबुदाण्यातला निघतो आणि साबुदाणा छान दळला जातो। मी अर्धा तासासाठी हा साबुदाणा उन्हामध्ये ठेवून घेतलेला होता। पहा, मिक्सरला असा मस्त बारीक हा दळून घेतलेला आहे। त्यानंतर पसरट भांडं घ्यायचं आहे, पातेलं, आणि त्यामध्ये हा साबुदाणा दळलेला टाकायचा आहे, साबुदाण्याचं पीठ। हे पीठ तुम्ही चाळूनही घेऊ शकतात जर का जाडसर साबुदाणा असेल तर, पण मी हा साबुदाणा छान असा दळून घेतलेला आहे म्हणून चाळत नाही। अर्धा कप साबुदाणा होता, अर्धा कप साबुदाण्याच्या पिठासाठी 2 कप पाणी टाकलेलं आहे। 2 कप पाणी टाकून घेतलं। आता चमचा घ्यायचा आहे आणि चमचाने हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। पिठामध्ये पाणी टाकलं का गाठी होतात, त्या गाठी पूर्णपणे स्मूथ होईपर्यंत मिक्स करायचे आहे। ह्या प्रकारे आता सगळं हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे, एक सुद्धा यामध्ये गाठ नाही। त्यानंतर आणखी यामध्ये पाणी टाकायचं आहे। आधी आपण 2 कप पाणी टाकलेलं आहे, हा घेतला 3रा कप पाणी, हा 4था कप पाणी। साबुदाणा यासाठी आपल्याला मोजून घ्यायचा आहे का आपण जे पाणी टाकतो ना तेही आपल्याला अगदी मोजून परफेक्ट टाकता येतं। आणि हा 5वा कप पाणी। अशा प्रकारे आतापर्यंत हे 5 कप पाणी टाकलेलं आहे अर्धा कप साबुदाण्यासाठी। पहा, असं पातळसर हे मिश्रण झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पोहे खाण्याचा चमचा आहे, अर्धा चमचा मीठ टाकते। वाळवण रेसिपीमध्ये मिठाचं प्रमाण हे आपल्याला थोडंसं कमीच घालायचं आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवरती हे पातेलं ठेवलं आणि गॅस चालू करून घेते। गॅसची फ्लेम मोठीच ठेवते म्हणजे पटकन हे मिश्रण शिजेल, पण मोठी ठेवल्यानंतर सतत आपल्याला अशा प्रकारे हे ढवळायचं आहे। जोपर्यंत उकळी येत नाही ना ह्या मिश्रणाला, तोपर्यंत अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। जर का नाही मिक्स केलं तर यामध्ये गाठी होऊ शकतात। थोडंसं हे घट्टसर वाटत आहे, पुन्हा आणखी अर्धा कप पाणी टाकते। टोटल आतापर्यंत आपण 5.5 कप पाणी घातलेलं आहे अर्धा कप साबुदाण्यासाठी। मिक्स करून घेते। पहा, असं मिक्स केलं असं हा साबुदाणा शिजायला लागतो। असं घट्टसर होते हे मिश्रण, सुरुवातीला पातळसर वाटत होतं। पहा, रंगही बदललेला आहे आणि मिश्रण सुद्धा घट्टसर झालेलं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी ते मीडियम ठेवायची आहे। पहा, मस्त पांढरं शुभ्रही दिसत आहे आणि छान असं हे शिजलेलं सुद्धा आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि पूर्णपणे गार होण्यासाठी हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे। आता हे जे मिश्रण आहे पापडचं पूर्णपणे गार झालेलं आहे। त्यानंतर हे जे पापड आहे वेगवेगळ्या रंगाचे मी करत आहे। आता या मिश्रणामध्ये मी 3 प्रकारचे रंग टाकणार आहे आणि पांढरे सुद्धा करणार आहे। तर असे 4 प्रकारचे पापड करत आहे। म्हणून 3 भांड्यांमध्ये मला रंग टाकायचा आहे, तर 3 वाट्यांमध्ये हे पापडचं मिश्रण काढून घेते। तुम्हाला जर का रंग टाकायचा नसेल तर प्लेन पांढऱ्या रंगाचे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता। अशा प्रकारे 3 वाट्यांमध्ये हे मिश्रण काढलं आणि पांढऱ्या पापडसाठी पातेल्यामध्येच मिश्रण हे राहू देते। आता या ठिकाणी जे फ्रूट खाण्याचे रंग असतात ना त्या रंगाचा मी वापर करते। ग्रीन रंग घेतलेला आहे, हिरव्या रंगाचे 2 ते 3 थेंब टाकते आणि मिक्स करून घेते। आपल्या आवडीनुसार तुम्ही रंग वापरू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता, मी आधी सांगितल्याप्रमाणे। आता दुसऱ्या बाउलमध्ये मी रेड रंग टाकते। तर तुमच्याकडे जर का जेल रंग नसतील तर अशा प्रकारचे पावडर रंग येतात पापडचे, तेही तुम्ही वापरू शकता। यामध्ये मी पावडर रंगाचा वापर करते। असं थोडासा घ्यायचा आहे आणि मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे। पहा, किती मस्त दिसत आहे। अगदी थोडासाच रंग टाकायचा आहे, जास्त सुद्धा नाही। जर का जास्त वापरला तर पापडला थोडीशी कडवट चव येऊ शकते, म्हणून रंग अगदी कमीच घाला। आणि तिसऱ्या वाटीमध्ये आता टाकते पिवळा रंग, मिक्स करून घेते। अशा प्रकारे हे तिन्ही रंगाचे मिश्रण तयार झालेले आहे। आता आपण पापड करू। तर हे पापड बनवण्यासाठी पाइपिंग बॅग घेतलेली आहे मी या ठिकाणी। पाइपिंग बॅग घ्या किंवा एखादी दुधाची प्लास्टिकची पिशवी, मिठाची, तेलाचीही तुम्ही पॅकेट घेऊ शकता।
आता पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण व्यवस्थित भरावं, त्यासाठी ग्लासामध्ये किंवा एखादी प्याल्यामध्ये अशा प्रकारे ही पायपिंग बॅग ठेवायची आहे आणि पापडचं मिश्रण भरायचं आहे. तर रंगीत पापड करण्याच्या आधी आपल्याला पांढऱ्या रंगाचे पापड करायचे आहे. म्हणजे पायपिंग बॅगला जर का रंगीत मिश्रण लागलं तर पांढरे पापड हे व्यवस्थित येत नाही, म्हणून सगळ्यात आधी पांढरं मिश्रण भरलं. पायपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे. त्यानंतर रबर वगैरे लावायचं किंवा रबर नसेल तर दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे आणि कात्रीने अगदी बारीक असं थोडंसं हे कट करायचं आहे. ज्या साईजचे तुम्हाला हे पापड करायचे आहे त्यानुसार कट करायचं आहे. पहा, असे छोटे छोटे हे पापड होत असतात, मोती पापड. प्लास्टिक पेपरला तेल तूप काही लावायची गरज नाही. प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे हे पापड आपण करून घेत आहोत. तर हे पापड बनवण्यासाठी उन्हात जायचीही गरज नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पंख्याच्या हवेखाली घरातच हे पापड आपण बनवू शकतो. हे पापड बनवायला एवढे सोपे आहे ना, कोणीही अगदी सहज हे पापड करू शकतात आणि अगदी लहान लहान असल्यामुळे सुकतातही अगदी पटकन. पहा, अगदी भराभर हे पापड होतात आणि दिसायलाही मस्त असे हे पापड दिसतात. अगदी मोत्यांसारखेच हे थेंब दिसत आहे आणि टाकायलाही हात वगैरे काही दुखत नाही. अगदी इझी भराभर हे अशा प्रकारे मोती पापड आपण करू शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती छान हे पापड दिसत आहे आणि अगदी बनवायला तर सोपे आहे. यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही. तुम्हाला जर का असे प्लेन हे पापड करायचे नसतील तर यामध्ये थोडेसे जिऱ्याची चव किंवा मिरची पावडरची चव सुद्धा तुम्ही टाकू शकता. मी या ठिकाणी फक्त मीठ टाकून हे पापड केलेले आहे. पहा किती झालेले आहे. भरपूर असे फक्त अर्धा कप साबुदाण्यामध्ये हे पापड झालेले आहे. हे पापड मी घरातच 7 ते 8 तासासाठी वाळवले आणि त्यानंतर उन्हामध्ये 1 ते 1.5 तासासाठी वाळवून घेतलेले आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात मस्त असे मोतीसारखे हे पापड दिसत आहे. किती पातळसर झालेले आहे. पहा, जवळूनही दाखवते. तर पहा, या ठिकाणी तुम्ही जवळून सुद्धा हा पापड पाहू शकता. पांढऱ्या रंगाचा अगदी मोत्यासारखा हा पापड दिसत आहे. मस्त असे आकर्षक आणि काहीतरी वेगळं असे हे पापड होत असतात. आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते. तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि अगदी थोडेसे पापड टाकले. पहा कसे मस्त हे फुलत आहे आणि फुलून मस्त असे पापड होत असतात भरपूर. जसे आपण बाजारामधून कुरकुरे विकत आणतो ना मुलांसाठी, सेम तशाच प्रकारे हे पापड दिसत असतात. मुलांना तर जाम आवडतात, कारण रंगीबिरंगी दिसायला दिसतात आणि दिसायलाही छान दिसतात. लहान मुलं असतील तुमच्याकडे तर नक्कीच अशा प्रकारे पापड तुम्ही बनवून द्या, त्यांना अगदी आवडीने खातील. तर मंडळी, अशा प्रकारे काही थोडे पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, ते दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल. पहा, असे हे पापड तळून झाल्यानंतर झाऱ्यामध्ये काढायचे आहे आणि पूर्णपणे तेल निथळून आणि मगच ताटामध्ये घ्यायचे आहे. म्हणजे अजिबात हे पापड तेलकट होत नाही. असे हे छोटे छोटे मिनी पापड म्हणू शकता आपण याला, किंवा मोती पापड म्हणू शकता. दिसायला किती मस्त दिसत आहे ना, तेवढेच बनवायला सुद्धा सोपे आहे. नवीन शिकाऊ सुद्धा सहज करू शकतील एवढे हे बनवायला पापड सोपे आहे. पहा, जिभेवर ठेवताच विरघळणारे असे खुसखुशीत हे पापड होतात. असे हे छोटे छोटे पापड मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा द्यायला सोयीचं होतं. तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. 1 वाटी रवा घेतलेला आहे. पहा, जो 0 नंबरचा अगदी बारीक रवा येतो ना, तोच या ठिकाणी रवा आपल्याला घ्यायचा आहे. आता घेतलेला रवा हा एखादी बाउलमध्ये टाकायचा आहे, म्हणजेच पसरट भांड्यामध्ये. तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये थोडासा फिरून घ्या. तर आता मी घेतलेला रवा हा बारीक आहे, म्हणून मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही अशा रव्याला. आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने त्याच भांड्याने पाणी सुद्धा घ्यायचं आहे. घेतलेलं पाणी रव्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. रवा पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. त्यानंतर पाव चमचापेक्षाही कमी आहे, पहा,
पापड खार आहे, असा थोडासा खरखरीत असतो हा पापड खार. जर का तुमच्याकडे पापड खार नसेल तर खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता. सोडा हा अगदी चिमूटभर टाका आणि पाव चमचापेक्षा थोडंसं जास्त मीठ टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण वाळवणीच्या पदार्थामध्ये कमीच टाकायचं आहे. मीठ आणि पापड खार टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. पहा, मीठ आणि पापड खार पूर्णपणे या रव्याच्या मिश्रणामध्ये विरघळलेला आहे, म्हणजे व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. त्यानंतर आपण याचे मिनी पापड करणार आहोत आणि मार्केटमध्ये जसे मिळतात वेगवेगळ्या अशा रंगाचे तशा पद्धतीने आपल्याला हे पापड करायचे आहे. म्हणून या ठिकाणी मी 4 प्लेटी घेतलेल्या आहे आणि त्या प्लेटींमध्ये असं थोडं थोडं हे मिश्रण काढायचं आहे. आता पहा, या ठिकाणी अगदी लहान प्लेटींमध्ये हे मिश्रण काढलेलं आहे 4 प्रकारच्या. त्यानंतर हे चिप्स अगदी मार्केट सारखे आपल्याला कलरफुल करायचे आहे, म्हणून आपल्या आवडीचे रंग घ्यायचे आहे फ्रूट खाण्याचे. तर हे जे केकसाठी वापरताना जेल रंग ते घेतलेले आहे मी. पहिल्या प्लेटमध्ये हिरवा रंग टाकते, फक्त 2 थेंब टाकायचा आहे. आपल्या आवश्यकतेप्रमाणे कलर वापरायचा आहे आणि मिक्स करून घेते. पहा, असा मिक्स झालेला आहे. त्यानंतर असे पावडर रंग सुद्धा येतात मार्केटमध्ये, जे आपण पापडमध्ये वगैरे वापरत असतो ना, ते रंग घ्यायचे आहे. असं अगदी चिमूटभर रंग घालायचा आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घेते. पहा, ह्या प्रकारे. तिसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी पिवळा रंग टाकला आणि एका प्लेटमध्ये रंग टाकलेला नाही, असेच पांढरे चिप्स करते. आता स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे किंवा इडली पात्रामध्ये ठेवू शकता किंवा पसरट कढई घ्यायची आहे आणि त्यावरती चाळण ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये या प्लेटी आपल्याला ठेवायच्या आहे. पहा, अशा प्रकारे ह्या 4ही प्लेटी ठेवून घेतलेल्या आहे. त्यानंतर झाकण ठेवते. गॅसची फ्लेम मोठीच केलेली आहे. मोठ्या फ्लेमवरती 10 ते 15 मिनिटासाठी हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटं झालेले आहे, किमान 10 ते 12 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. पहा, असं हे शिजलेलं आहे. त्यानंतर गॅस अगदी आपल्याला कमी करून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे एक एक प्लेट काढायची आहे. झाकण ठेवलं म्हणजे हे जे पीठ आहे जास्त वेळासाठी हे मिश्रण गरम राहील. आता ह्या प्लेटच्या आतील मिश्रण काढून घेऊ. अगदी सहज निघते प्लेटला, अजिबात हे मिश्रण चिटकत नाही. पहा, असं हे थोडंसं गरम आहे, खूप असं गरम सुद्धा नाही. त्यानंतर प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे आणि प्लास्टिक पेपरमध्ये अशा प्रकारे हे मिश्रण ठेवायचं आहे, म्हणजेच हे खिशी आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. या प्रकारे अगदी थोडंसं कोमट असतानाच व्यवस्थित असं हे लाटलं जातं. जेवढं पातळ सर लाटता येईल तेवढं पातळ हे लाटून घ्यायचं आहे. हे पहा, जसं वाकडं तिकडंही लाटलं तर काही हरकत नाही, फक्त आपल्याला हे लाटायचं आहे अगदी पातळसर. यापेक्षा आणखी सोपी पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पहा, असं हे लाटून झाल्यानंतर या ठिकाणी मी हे कुकीज कटर घेतलेला आहे, माझ्याकडे होतं तर, आणि कुकीज कटरने अशा प्रकारे हे छोटे छोटे मिनी पापड आपल्याला कट करायचे आहे. कुकीज कटर घेऊ शकतात किंवा घरातील कुठलीही लहान वाटी किंवा अगदी छोटा ग्लास किंवा औषधीचं जे झाकण वगैरे असतं तेही तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे हे स्टारच्या आकारामध्ये कुकीज कटर घेतलेला आहे, त्याच्याने कट करून घेते. पहा, किती मस्त दिसत आहे. सगळं हे कट करून झालेलं आहे. पहा, हाताला अजिबात थोडं सुद्धा हे चिटकत नाही आणि मस्त असे हे आपले मिनी पापड होत असतात. उरलेला जो उंडा आहे तो पुन्हा आपल्याला लाटायचा आहे. लाटताना तुम्ही पोलपाटाचाही वापर करू शकता. पहा, अशा प्रकारे पुन्हा लाटलेला आहे आणि तशाच पद्धतीने हे कट करून घेते. तर प्लास्टिक पेपरवरती सुद्धा लाटू शकता, दुसरी पद्धत पोलपाटावरती सुद्धा लाटू शकता, आणि तिसरी पद्धत ही जी दाखवत आहे, तुमच्याकडे जर का पुरी मेकर असेल म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे पापडासारखं प्रेस करून घ्या आणि त्यानंतर घरातील एखादी कुठलं औषधीचं झाकण वगैरे तुम्ही घेऊ शकता, अशा प्रकारचं लहानसं स्वच्छ धुतलेलं, आणि त्याच्याने अगदी छोटे छोटे हे मिनी पापड करू शकतात. आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर त्यांना खूपच असे हे पापड आवडतात आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतात असे हे पापड.
हे पापड बनवायला तर अतिशय सोपे आहे, काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच होतात. आता दुसरी प्लेट सुद्धा मी काढते. गॅस मी आता बंद केलेला आहे आणि गरम पाण्यामध्येच अशा प्रकारे ही खिशी राहू द्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जास्त वेळासाठी ती गरम राहते. त्यानंतर असं थोडं थोडं पीठ काढायचं आहे. पुरी मेकरमध्ये थोडासा वेळ लागतो, पण अशा प्रकारे जर का पोलपाटावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती जर का लाटून घेतलं तर अगदी भराभर हे मिनी पापड होत असतात. पहा, त्यानंतर मी चॉपिंग बोर्डवरतीच हे लाटून घेतलेलं आहे. पहा, एकाच लाटीमध्ये भरपूर सारे असे हे पापड झालेले आहे. अगदी छोटे छोटे आणि दिसायला मस्त असे एकसारखे हे पापड होत असतात. तर आता मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का ऊन येत असेल तर तुम्ही हे पापड उन्हात सुद्धा वाळू शकता. आणि जर का ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाळतात, उन्हात जायचीही गरज नाही. तर मी घरामध्येच हे पापड वाळून घेते, कारण आता खूप ऊन तापत आहे. पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाळतात आणि असे अर्धवट वाळल्यानंतर ते आपल्याला असे उलट करायचे आहे, म्हणजे असे वाटीसारखे हे पापड होत नाही. तर अशा पद्धतीने हे पापड वाळून घ्यायचे आहे. पापड घरात वाढले, त्यानंतर थोड्या वेळासाठी मी उन्हामध्ये ठेवले आणि मस्त असे हे पापड वाढलेले आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे पापड दाखवते. तर मैत्रिणींनो, तुम्ही हे पापड घरी बनवले असे कुणालाही हे पापड ओळखू येणार नाही, एवढे दिसायला मस्त असे दिसतात. पहा, एकदम मस्त असे. आता हे जे पापड आहे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. अगदी थोडंच तेल आहे कढईमध्ये, असे तेलामध्ये हे पापड टाकले का मस्त दुप्पट तिप्पटीने हे पापड फुलत असतात. पहा, असे हे पापड मी फक्त 1 वाटी रव्यापासून बनवलेले आहे. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. वर्षभरासाठी हे पापड टिकतात, अजिबात खराब होत नाही आणि चवीलाही मस्त कुरकुरीत असे हे पापड चवीला लागतात. तर अशा प्रकारे मी काही चिप्स हे तळून घेतलेले आहे. तुम्ही रंगही पाहू शकता, किती छान असा दिसत आहे आणि साईजही पाहू शकता. हा न तळलेला चिप्स आणि हा तळलेला चिप्स आहे ना, अगदी 3 पट फुललेला चिप्स. पहा, मस्त दिसत आहे. पहा, आता हे आपले मिनी पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती मस्त असे खुसखुशीत झालेले आहे. 1 कप साबुदाणा घेतला. साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे. जसं रेग्युलर आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा भिजवून घेतो ना, त्याच पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आता नवीन शिकणाऱ्यांसाठी मी दाखवते. 1 कप भरून साबुदाणा घेतला, तो बाउलमध्ये टाकला आणि त्यामध्ये पाणी टाकलं. असं अलगद हाताने थोडासा साबुदाणा हा पाण्यामध्ये हलवून घेतला. त्यानंतर पाणी काढून घेतलं. अशाच प्रकारे 2 पाण्याने साबुदाणा हा धुवून घेतलेला आहे. आता साबुदाणा भिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. साबुदाण्याच्या वरती साधारण अर्धा इंच पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर असाच हा साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा मी भिजून घेतलेला आहे. सकाळी तुम्हाला दाखवते, मस्त भिजलेला आहे. असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे हाताने आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. तर छान असा बारीक वाटावा त्यासाठी थोडा थोडाच घालायचा आहे. आता ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच कपाने पाणी घेतलं, अर्धा कप पाणी टाकलं आणि मिक्सरला छान असं बारीक हे दळून घ्यायचं आहे. राहिलेलं अर्धा कप पाणी सुद्धा टाकलेलं आहे आणि मिक्सरला लावून मस्त असं शक्य तेवढं बारीक दळायचं आहे. अजिबात अख्खा साबुदाणा हा राहू द्यायचा नाही. असं छान स्मूथ हे मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ही रेसिपी करणार आहोत, कढई, पातेलं, त्या भांड्यामध्येच हे मिश्रण काढायचं आहे. त्यानंतर राहिलेला साबुदाणा सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे वाटून घ्यायचा आहे. तर हा साबुदाणा थोडा थोडा करून 2 बॅचमध्ये वाटून घेते. पुन्हा त्याच कपाने पाणी घेतलेलं आहे, पाणी टाकायचं आहे. आधी प्रमाणेच अर्ध कप पाणी टाकलं. मिक्सरला हे भांडं लावून वाटून घेतलेलं आहे आणि पुन्हा अर्धा कप पाणी टाकून छान असं स्मूथ करून घेतलं. टोटली आपण आतापर्यंत 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे. सगळं मिश्रण या पातेल्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकलेलं असते. असंच आपल्याला हे वाया जाऊ द्यायचं नाही, म्हणून हा 3रा कप पाणी घेतलेला आहे. त्यातलंही असं थोडं थोडं पाणी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हाताने व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी या पातेल्यामध्ये टाकायचं आहे. कारण आपल्याला अन्न हे कुठेही वाया जाऊ द्यायचं नाही, म्हणून पूर्ण वापर करायचा आहे. जी ही पेस्ट मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली होती ती सगळी अशा प्रकारे पाणी टाकल्यामुळे निघालेली आहे. आता हे पाणी सुद्धा ह्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं. मिक्सरचं भांडंही पाहू शकता, असं
काढल्यामुळे मस्त क्लीन होतं आणि अन्नही वाया सुद्धा जात नाही. आता हे अर्धा कप पाणी सुद्धा टाकलेलं आहे. टोटल आपण 3 कप पाण्याचा वापर केलेला आहे आतापर्यंत. सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इतपत हे घट्टसर आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. साधारण पोहे खाण्याचा अर्धा चमचा मीठ टाकलं. मिक्स करून घेते. आता इतपत हे पातळसर आहे, पण शिजल्यानंतर हे घट्ट होईल. म्हणून ज्या कपाने आपण आतापर्यंत पाणी टाकलेलं आहे त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 3 कप पाणी टाकलं आतापर्यंत आणि हा अर्धा कप पाणी, असं टोटल आपण 3.5 कप पाणी वापरलेलं आहे 1 कप साबुदाण्यासाठी. असं हे मिश्रण झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एक सुद्धा यामध्ये गाठ नाही. आता हे पातेलं गॅसवरती ठेवलं आणि गॅस चालू करते. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि एकसारखं असं हे मिक्स करत घ्यायचं आहे. सतत ढवळायचं आहे आपल्याला. कुठेही आपण हात सोडला, नाही ढवळलं तर यामध्ये गाठी होऊ शकता. म्हणून जोपर्यंत उकळी येत नाही ह्या मिश्रणाला तोपर्यंत अशाच प्रकारे ढवळत घ्यायचं आहे. असं आपण जर का हे मिश्रण मिक्स करत राहिलो उकळी येईपर्यंत तर यामध्ये एक सुद्धा गाठ होत नाही. असं हे मिश्रण ढवळत घेतलं ना हळूहळू घट्ट व्हायला लागते. गॅस मात्र कमी ते मीडियमच ठेवायचा आहे. अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. असं हे घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये अजिबात गाठ होणार नाही. आता चमचा काढून घेते आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस अगदी कमी करू. साधारण 2 मिनिटासाठी हे शिजून घेऊ. मिश्रण हे कमी आहे म्हणून मी 2 मिनिटासाठी शिजून घेते. तुम्ही जर का जास्त प्रमाणामध्ये बनवत असाल ही रेसिपी रिंगची तर 5 ते 6 मिनिटासाठी शिजून घ्या. गॅस अगदी कमी ठेवा. मस्त असं शिजलेलं आहे. त्यानंतर मी गॅस बंद केला आणि पातेलं खाली उतरून घेतलं. त्यानंतर गार होऊ द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता असा हा हात लावू शकते मिश्रणाला, इतपत हे गार झालेलं आहे. अगदी नॉर्मल असं कोमट आहे. तर मैत्रिणींनो, आता हे जे मिश्रण आहे ना रिंग बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर ह्या ज्या रिंग आहे आपण कुठल्याही प्रकारचा साचा किंवा मशीन न वापरता करणार आहोत. तर त्यासाठी ही घेतलेली आहे पायपिंग बॅग. पायपिंग बॅग अशा प्रकारे ग्लासमध्ये ठेवायची आहे. म्हणजे यामध्ये हे जे मिश्रण आहे भरायला सोपं जातं. आणि चमचामध्ये अशा प्रकारे हे घ्यायचं आहे आणि लावायचं आहे. असं जर का आपण पायपिंग बॅगमध्ये मिश्रण भरून घेतलं तर अजिबात हातही भरत नाही आणि व्यवस्थित असं हे मिश्रण भरलं जातं. तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी किंवा मिठाची अशी ही पिशवी सुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे पूर्णपणे हे पायपिंग बॅगमध्ये जेवढं मावेल त्यानुसार हे मिश्रण भरून घेते. अशी थोडीशी हलवून भरली ना व्यवस्थित असं भरलं जाते. आता वरच्या बाजूला दोऱ्याने बांधून घ्यायचं किंवा रबर लावून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी रबर हे लावून घेते. अजिबात हाताला थोडं सुद्धा हे मिश्रण चिटकत नाही जर का आपण अशा प्रकारे ग्लासामध्ये ठेवून यामध्ये हे मिश्रण भरून घेतलं तर. हे जे टोक आहे अशा प्रकारे गुंडाळून घ्या. म्हणजे जेव्हाही आपण रिंग बनवू तेव्हा हे मिश्रण बाहेर निघणार नाही. आणि त्यानंतर मग रबर लावायचं आहे. रबर लावा किंवा दोऱ्यानेही बांधून घेऊ शकता. गरम हे मिश्रण अजिबात भरायचं नाही. गरम भरल्यास तर आपण प्लास्टिकच्या पिशवीने हे करणार आहोत. प्लास्टिकमध्ये गरम पदार्थ हा टाकायचा नसतो. म्हणून थोडंसं गार झाल्यानंतरच हे भरायचं आहे. आता ज्या साईजची आपल्याला रिंग करायची आहे जसे जाड किंवा बारीक तसं थोडंसं टोक हे कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखादी जाड अशा प्लास्टिक सीटवरती आपल्याला अशा प्रकारे गोल गोल ह्या रिंग करायच्या आहे. अगदी सहज पटकन होतात आणि कुणाच्याही मदतीशिवाय आपण ह्या रिंग बनवून घेऊ शकता. रिंग बनवायला अतिशय सोपे आहे. जेव्हा तुम्हाला चकली, पापड किंवा साबुदाण्याचे इतर उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो ना तेव्हा अशा प्रकारचे रिंग बनवून नक्कीच खा. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. तर नवीन शिकणाऱ्या ज्या काही माझ्या मैत्रिणी आहे ना त्या सुद्धा अगदी सहज हा वाळवणीचा पदार्थ बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता. बाहेरचं खाण्यापेक्षा अतिशय सोपा असा हा पदार्थ बनवून नक्कीच ठेवा. वर्षभर तुम्ही केव्हाही तळून खाऊ शकता आणि मुलांनाही देऊ शकता. ऊन येत असेल तर उन्हामध्ये हा पदार्थ करून घ्या. ऊन जर का येत नसेल तर घरामध्ये सुद्धा पंख्याच्या हवेखाली 2 दिवसापर्यंत वाळू शकता. आता अशा प्रकारे ह्या रिंग आपण बनवून घेतलेले आहे. त्यानंतर हे जे मिश्रण आहे पातेल्यामध्ये ते गार झाल्यानंतर असं घट्टसर होते.
आता हे जे मिश्रण आहे गरम वगैरे करायची काही गरज नाही, फक्त चमचने अशा प्रकारे हे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं स्मूथ होते. आणि आधीप्रमाणेच पाइपिंग बॅग मध्ये भरायचं आहे आणि मस्त अशा ह्या रिंग आपल्याला करून घ्यायच्या आहे. सावलीमध्ये 1 दिवस वाळून घ्या. त्यानंतर वाळवणीचा पदार्थ आहे, उन्हामध्ये 1 दिवसासाठी वाळून घ्या. मस्त अशा कडकडीत ह्या वाळून घेतलेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र ह्या रिंग दिसत आहे. वाटत आहे का आपण घरी बनवलेले आहे, जशा मार्केटमधून रेडीमेड आणतो तशाच प्रकारे हा वाळवणीचा पदार्थ दिसत असतो. त्यानंतर ह्या ज्या रिंग आहे मी तुम्हाला तळूनही दाखवते. तेलामध्ये अशा थोड्या टाकल्या का लगेचच मस्त दुप्पट तिप्पटीने ह्या फुलत असतात आणि तळून सुद्धा मस्त अशा पांढऱ्या शुभ्र ह्या रिंग दिसत असतात. नेहमी नेहमी साबुदाणा बटाटा पापड, चकली किंवा साबुदाण्याचे पापड खाऊन कंटाळा येतो, तेव्हा अशा प्रकारच्या रिंग बनवून नक्कीच ठेवा. तर मंडळी, अशा मी काही रिंग तुम्हाला आणखी तळून दाखवते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑल वरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल. अशा काही या रिंग मी तळून घेतलेल्या आहे. मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आणि तेवढ्याच खुसखुशीत सुद्धा आहे. मस्त गोल गरगरीत आणि पांढऱ्या शुभ्र ह्या रिंग होत असतात. उपवासाच्या व्यतिरिक्त तुम्ही हे खात असाल तर यावरती थोडासा चाट मसाला आणि मिरची पावडर टाकून खा, चवीला छान लागतात. असा हा साधा सोपा आणि झटपट होणारा वाळवणीचा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मी तुम्हाला हे पापड तोडूनही दाखवते. सहज तुटत असतात आणि अजिबात तेलकटही होत नाही. चला तर मग अशा छान आणि सोप्या पद्धतीचे पापडाच्या रेसिपीला सुरुवात करूया. ही पापड बनवण्याची पद्धत आवडल्यास तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पापड बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा हा भिजत घालायचा आहे. तर जो आपल्या घरामध्ये पाणी पिण्याचा ग्लास असतो त्या ग्लासाने 2 ग्लास मी साबुदाणा हा घेतलेला आहे. वजनाने हा साबुदाणा अर्धा किलो आहे आणि जो आपण खिचडीसाठी भिजत घालतो वापरतो तोच हा साबुदाणा आहे. मीडियम असा तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे घेतलेल्या साबुदाणामध्ये पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे भरपूर पाणी यामध्ये घालून साबुदाणा हा धुवून घ्यायचा आहे. धुताना आपल्याला जास्त हा साबुदाणा रगडायचा नाही, तर फक्त अशा प्रकारे हात त्यामध्ये हलवून वर असं पांढरं पाणी येते ते काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. पुन्हा पाणी त्यामध्ये घालते. जास्त न सोडता फक्त हात हलवून दुसरं पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने 2 वेळेस साबुदाणा आपण धुवून घेतलेला आहे. त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे. तर यामध्ये पाणी टाकून साबुदाण्याच्या वर अर्धा इंच पाणी येईल इतपत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण 5 ते 6 तासासाठी भिजत घालायचं आहे, किंवा रात्रभर हा साबुदाणा आपण भिजून घेऊ शकतो. मी रात्री हा साबुदाणा भिजत घातलेला होता. सकाळपर्यंत मस्त असा हा भिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. म्हणजेच पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा. चमचा असा गच्च भरून घ्यायचा नाही, तर असा सपाट घेतलेला आहे. सपाट चमचा मीठ टाकून मीठ साबुदाण्यामध्ये पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भांडं हे छोटं असल्यामुळे व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून पसरट भांड्यामध्ये हा साबुदाणा काढून घेते, म्हणजे एकसारखं पूर्ण साबुदाण्याला छान पूर्णपणे हे मीठ लागेल. अशा प्रकारे हाताने मिक्स करून घेतलं तर छान मिक्स होतं हे मीठ. मीठ आता पूर्ण साबुदाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा हा काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी साधारण 4 ते 5 वेगवेगळ्या अशा भांड्यामध्ये हा साबुदाणा थोडा थोडा काढून घेते. आपल्याला हे पापड रंगीत करायचे आहे, तर जेवढेही रंग तुम्हाला या साबुदाण्यामध्ये घालायचे असतील तेवढे असे वेगवेगळे भागे करून घ्यायचे आहे. तर मी या ठिकाणी 4 ते 5 भागामध्ये हा साबुदाणा काढून घेतलेला आहे. त्यानंतर हे काही रंग घेतलेले आहे, काही जेल रंग आहे तर काही पावडर रंग आहे. तर आपल्या आवडीनुसार रंग तुम्ही घेऊ शकता. तर असा हा वेगळ्या काढलेल्या साबुदाण्यामध्ये रंग हा टाकून घेतलेला आहे. तर ऑरेंज रंग टाकलेला आहे.
पूर्ण साबुदाण्यामध्ये असा मिक्स करून घेतला की पूर्ण दाण्याला छान असा रंग हा लागतो। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती छान दिसत आहे ना हा केशरी रंग। तशाच प्रकारे दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेल्या साबुदाण्यामध्ये सुद्धा आपल्याला रंग घालायचा आहे। तर यामध्ये मी हिरवा रंग घालते। जेल रंग असल्यामुळे फक्त 2 ते 3 थेंबच एवढ्या घेतलेल्या साबुदाण्यामध्ये घालावे लागतात। जास्त रंगाचीही गरज भासत नाही। हे जेल रंग असल्यामुळे केकचे रंग आहे। तर जर का हे रंग तुमच्याकडे नसतील तर जे पापडचे रंग येतात मैत्रिणींनो, कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये सहज तुम्हाला हे मिळतात। तर असे हे पावडर रंग असतात। तर एवढ्या ह्या 1 वाटी साबुदाण्यामध्ये फक्त चिमूटभर हा रंग आपल्याला घालायचा आहे। अशा प्रकारे घेतल्यानंतर साबुदाण्यावरती टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। पिवळ्या रंगाचा साबुदाणा हा तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे 4 रंग मी मिक्स करून घेतलेले आहे साबुदाण्यामध्ये। लाल, पिवळा, केशरी, हिरवा आणि पांढरा काढलेला आहे एका प्लेटमध्ये। तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेही रंग वापरायचे असतील ते तुम्ही रंग वापरू शकतात। आता हे पापड बनवायचे आहे तर त्यासाठी आपल्याला हे प्लास्टिकचे झाकणं लागणार आहेत। आपल्या घरामध्ये काही डबे असतात, बरण्या असतात छोट्या, तर त्याचे हे झाकण आपल्याला काढायचे आहे किंवा अशा प्रकारचे मोठे झाकण सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। तर घेतलेल्या झाकणाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तूप किंवा तेलही लावू शकतात। जास्त लावायची गरज नाही, अगदी थोडंसं हातानेही लावू शकतात किंवा ब्रशचा वापर करायचा असेल तर ब्रशनेही लावून घेऊ शकतात। त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला झाकणामध्ये टाकून अशा प्रकारे बोटाने पसरून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, जास्तही आपल्याला हा साबुदाणा घालायचा नाही, फक्त सिंगल लेयर येईल असा साबुदाणा हा पसरवायचा आहे। तर हिरवा पसरून घेतलेला आहे, त्यानंतर पांढरा आणि मध्ये केशरी। अशा प्रकारे हा साबुदाणा मी 3 कलरमध्ये पसरून घेतलेला आहे झाकणामध्ये। जर का मोठे पापड करायचे असतील तुम्हाला तर अशा प्रकारे थोडे मोठे झाकणं घ्या, त्यामध्ये थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साबुदाणा हा आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे। केशरी साबुदाणा हा बोटाने पसरून घेतलेला आहे, त्यानंतर हिरवा घालते, तर तुमच्या आवडीनुसार घालू शकतात। तर मैत्रिणींनो, हे जे पापड आहे ना बनवायला एवढे सोपे आहे का सहज कोणीही बनवू शकतील। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांनाही हे काम तुम्ही सांगू शकतात। मुलं अगदी हसत खेळत अशा प्रकारे झाकणामध्ये तुम्हाला आणि त्यांच्या आवडीप्रमाणेच रंग यामध्ये घालून पसरून देऊ शकतात। फक्त साबुदाणा यामध्ये टाकायचा आहे आपल्या आवडीनुसार रंगाचा आणि अशा प्रकारे कडाकडाला लावून पसरून घ्यायचा आहे। मुलांनाही आवड वाटते काहीतरी करायची किंवा आपणही करून घेऊ शकतात। अतिशय बनवायला हे सोपे आहे। अशा प्रकारे हे साबुदाण्याचे वेगवेगळे रंगाचे पापड आपण बनवू शकतो। मोठे झाकणं असतील तर तुम्ही अशा प्रकारे भरपूर रंग यामध्ये घालू शकतात, केशरी, हिरवा, रेड, पिवळा आणि आतमध्ये पांढरा। तर सर्व हे 5 रंग आपण जे केलेले आहे ते रंग यामध्ये मी टाकून घेतलेले आहे। तर अशाच प्रकारे घेतलेल्या संपूर्ण झाकणामध्ये हा साबुदाणा मी भरून घेतलेला आहे। त्यानंतर इडलीचं भांडं घ्यायचं आहे। प्लेटमध्ये अशा प्रकारे हे झाकण ठेवायचं आहे। 4 झाकणं ठेवून घेतलेले आहे। इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा आपल्याला 1 ते 2 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे। पाणी गरम झालेलं आहे, त्यानंतर प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हे झाकणं अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे। शेवटची प्लेट ठेवलेली आहे, त्यानंतर झाकणं ठेवून मोठं झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर मधली प्लेट आपल्याला ठेवायची नाही आणि त्यानंतरची प्लेट ठेवायची आहे। म्हणजे भांड्यामध्ये फक्त मी 2 प्लेटी ठेवून घेतलेल्या आहे। झाकण लावायचं आहे आणि घड्याळ पाहून फक्त 2 मिनिटं हे मोठ्या गॅसवरती आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, 2 मिनिटांमध्ये असा हा साबुदाणा शिजला तो। जास्त गॅसही लागत नाही या साबुदाण्यासाठी। आता पापड हे असे झाल्यानंतर प्लास्टिक पेपरवरती हे पापड काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती सहज निघतात ना हे पापड। फक्त झाकण अशा प्रकारे पालथं करायचं आहे आणि थोडंसं टॅप केलं का लगेचच निघतात। अगदी पटापट हे पापड निघत असतात। तर नंतर सुद्धा राहिलेला साबुदाणा तशाच प्रकारे झाकणामध्ये भरून हे संपूर्ण पापड मी बनवून घेतलेले आहे। नंतर झाकणाला तेल किंवा तूप लावायची गरज नसते, फक्त पहिल्यांदाच तेल किंवा तूप लावा आणि त्यानंतर अशा प्रकारे हे पापड बनत असतात। जर का तुम्हाला मिक्स रंगाचे पापड करायचे असले म्हणजे मिक्स साबुदाणा करून, तर हे करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता साईडला 2 किती छान दिसत आहेत ना हे पापड, एकदम आकर्षक असे।
कुणीही अगदी सहज बनवू शकतील एवढे हे सोपे पापड आहे। यामध्ये सोडा, पापड खारही घालायची गरज नाही किंवा जास्त शिजवायचीही गरज नाही। अगदी भराभर कितीही किलोमध्ये तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकतात। आता बनवलेले पापड हे 2 दिवस मी मस्त वाळून घेतलेले आहे, तर उन्हामध्येही वाळून शकतात किंवा तुमच्याकडे अजिबात ऊन येत नसेल तर सावलीमध्ये घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाळत असतात। मैत्रिणी, तुम्ही पाहू शकतात वाळल्यानंतर किती मस्त दिसत आहेत हे पापड। कुणीही ओळखू शकणार नाही का तुम्ही हे पापड घरी बनवलेले आहे। न फाटता न तुटता अगदी भराभर सहज हे पापड बनत असतात। दिसायलाही आकर्षक, तर अशा प्रकारचे पापड तुम्ही लग्नामध्ये रुखवतावरती सुद्धा ठेवू शकतात। मस्त आकर्षक असे दिसतील। हे मोठ्या झाकणामध्ये बनवलेले पापड अशा प्रकारे दिसत आहे। यामध्ये आपण संपूर्ण रंगाचा वापर केलेला आहे आणि हे थोड्या लहान झाकणामधले पापड। सर्व साबुदाणा मिक्स करून घेतलेले बनवलेले हे 2 ते 3 पापड अशा प्रकारेही तुम्ही बनवू शकतात मल्टी कलरमध्ये। आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। तळूनही तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे फुलतात। तर हे पापड तळण्यासाठी आपल्याला कडकडीत असं तेल हे गरम करून घ्यायचं आहे। गरम तेलामध्ये पापड सोडताच मस्त असा हा पापड लगेच फुलून येतो। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, आधीची साईज आणि आताची साईज दुप्पटीने हे पापड फुललेले आहे। यामध्ये आपण थोडा सुद्धा सोडा किंवा पापड खार वगैरे काही घातलेला नाही। मस्त हा पहिला पापड तळून झालेला आहे। अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते। तर आता मी तुम्हाला मोठ्या साईजचे जे आपण पापड बनवलेले आहे ते सुद्धा तळून दाखवते। त्याची तुम्ही साईज पाहू शकता तळल्यानंतर कशा प्रकारे होतात। यावरून तुम्ही ठरवू शकतात का तुम्हाला लहान पापड बनवायचे आहे किंवा मोठ्या साईजचे पापड बनवायचे आहे। तुम्ही पाहू शकता थोडा सुद्धा हा पापड तुटत नाही। अगदी झटपट बनून तयार होणारी अतिशय सोपी ही पापडाची रेसिपी आहे। तर अशा प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवत आहे, लहान साईजचे आणि मोठ्या साईजचे सुद्धा। आता मी तुम्हाला हा पापड झाऱ्यामध्ये ठेवून दाखवते, म्हणजे तळल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल का कितपत हे पापड फुलत आहे। आता तुम्ही पापडाची साईजही पाहू शकता झाऱ्यामध्ये आणि तेलामध्ये टाकतात मस्त हा पापड फुललेला आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे। आता हा पापड एक साईड ही तळून झाल्यानंतर पलटून घ्यायची आहे आणि जास्त वेळही लागत नाही हे पापड तळण्यासाठी। पापड तळून झाल्यानंतर मी तुम्हाला झाऱ्यामध्ये हा पापड घेऊन दाखवते। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, दुप्पटपेक्षाही जास्त हा पापड फुललेला आहे आणि एकदम पांढरे शुभ्र दिसायला आकर्षक असे हे पापड दिसत आहेत। अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे मस्त असे। जरी हे पापड तुम्हाला जाड दिसत असले पण एकदम सॉफ्ट असे आहे, मस्त असे। आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तोडूनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हे पापड किती असे सॉफ्ट झालेले आहेत। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत, लगेचच हे पापड तुटत असतात। तोंडात टाकताच विरघळणारे असे हे पापड आपण बनवून घेतलेले आहे। मग पुन्हा भेटू नवे छानशा अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।